महाभारत भाग क्रमांक 66. नहुषाचा उद्धार. भीम एके दिवशी अन्नाच्या शोधात पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या गुहेकडे गेला. त्या गुहेत एक प्रचंड अजगर वास करत असे आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना पकडून खात असे. भीम गुहेजवळ पोचताच अजगराने भीषण फुफ्फुस फोडत अचानक त्याच्यावर झेप घेतली आणि क्षणार्धात त्याला आपल्या जाडजूड वेटोळ्यात घट्ट जखडून टाकले. भीम प्रयत्न करूनही स्वतःला सुटवू शकत नव्हता. मग त्याने शांतपणे स्वतःची ओळख करून दिली आणि अजगराला विचारले, तू मला असे का पकडले आहेस? अजगर गंभीर आवाजात म्हणाला, माझे नाव नहुष. मी तुझ्याच वंशातील एक प्राचीन राजा. एकदा मी अहंकाराने ब्राह्मणांचा अपमान केला. यावर ऋषी अगस्त्यांनी मला शाप दिला आणि मी या अजगराच्या रूपात जन्मलो. आता तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर मला तुला भक्षण करावे लागेल. दरम्यान युधिष्ठिर, आचार्य धौम्य आणि सहकारी भीमाचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी भीमाला अजगराच्या वेटोळ्यात अडकलेले पाहिले. युधिष्ठिराने प्रसंग शांततेने हाताळला. नहुषाने विचारलेले सर्व प्रश्न त्याने अचूक आणि संयत उत्तरांमध्ये सोडवले. सत्य आणि धर्मनिष्ठ उत्तरांच्या सामर्थ्याने नहुषाचा शाप क्षणात तुटला. अजगराचे रूप नाहीसे झाले आणि त्याऐवजी तेजस्वी मानव रूपात नहुष प्रकट झाला. उद्धार मिळाल्याने नहुष प्रसन्न झाला आणि स्वर्गाच्या मार्गाने निघून गेला. भीम व त्याचे बंधू पुन्हा सुरक्षितपणे त्यांच्या प्रवासाला निघाले.